जिल्हा आयुक्त नगरपालिका प्रशासन यांना विनंती करते की त्यांनी मी कविता सोमनाथ जाधव आहे, बंगाली कॅम्प श्यामनगर या ठिकाणी राहते आणि मी सोशल वर्क पण करते आणि मला गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये खूप आनंद मिळतो। म्हणून मी त्यांच्या जे काही शासकीय योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना शासनाचा लाभ मी त्यांना पुरवण्याचं काम मी करते। फॉर्म कधी भरले आणि तुम्हाला पैसे कधी? आम्ही 9 जुलैला फॉर्म भरले आणि 14 ऑगस्टला सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। 14 ऑगस्टला रात्री 10 वाजता सर्व गरजू महिलांच्या अकाउंटला RTGS झालं आणि 3000 रक्कम सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांच्या अथक परिश्रमामुळे आम्हाला या शासकीय योजना गोरगरिबापर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी जे सामर्थ्य मिळालं ते म्हणजे त्याचं जे श्रेय जाते ते श्रेय या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी आणि या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब विनयजी गोडाजी यांना जाते। कारण त्यांच्या मार्गदर्शनात माध्यमातून आणि गोरगरिबांची कीव घेणारे हे 2 असे आम्हाला लाभले। त्यांच्यामुळे ज्या धुनी भांडी करत होत्या त्या सकाळी उठून त्यांना म्हणजे शासकीय म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी कधी त्यांच्याकडे 5 रुपये राहत नव्हते, तर त्यांच्या अकाउंटला आज 1500 रुपये जमा झालेत। त्या अर्थाने त्यांचं आरोग्य सुदृढ झालंय, कारण त्या आरोग्याची काळजी त्या स्वतः घेऊ शकतात। ते केवळ भाऊमुळे मंजूर झाले। शिंदे सरकार लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगणार? कारण भूतो न भविष्य अशी योजना महाराष्ट्र राज्यात आली नव्हती, पण सन्माननीय शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ही योजना आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे। कधी भूतो न भविष्य असं कधी घडलं नव्हतं की आम्हा बहिणींना राखीसाठी 1500 रुपये आणि ते कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि 3000 रुपये एकाच वेळी आमच्या अकाउंटला जमा झाले। ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे। आमच्या तर आज तर आम्हाला असं वाटतं की आज आमच्या घरी आनंदाचीच दिवाळी आहे। तुम्ही कुठे, तुमचं नाव काय, तुम्ही कुठे राहता आणि कोणतं काम करता? मी मंगला खंडारे, सामान्य महिला अंगणवाडी सेविका आहे आणि मी इंदिरानगरला राहते। इंदिरानगर। तुम्ही मुख्यमंत्री लाडकीचा फॉर्म कधी भरला आणि तुम्हाला पैसे कधी मिळाले? मी 7 तारखेला भरला होता, 7 जुलैला, आणि पैसे 14 ऑगस्टला जमा झाले। शिंदे सरकारबद्दल काय सांगणार पैसे जमा झाले? तर आम्हाला आनंद आहे पैसे मिळाले तर, कारण की जे 1500 रुपये मिळाले त्याच्यात आमचा जो काही खर्च आहे तो वरचा खर्च तो आम्हाला भागवता येते आणि आपल्या नवऱ्यासमोर हात पसरण्याची जे वेळ आहे ते येणार नाही। या पैशांचे खर्च कुठे करणार? खूप चांगल्या कामामध्ये करणार, दवाखाना, पाणी, इथे तिथे। शिंदे सरकारने ओवाळणी दिली आहे, त्याबद्दल शिंदे सरकारबद्दल काय? शिंदे सरकार हे आमच्यात आवडते भाऊ झाले आहे, लाडके भाऊ झाले। जशी आम्ही त्यांची लाडकी बहीण ते आमचे लाडके भाऊ झाले आहे, अशीच राहावं नेहमी आम्हाला अशी बिंदोष करते। काय सांगणार? नाही, हा आनंदाचा क्षण आहे। आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात रोटी कपडा और मकान हा फक्त नारा राहिला, आर्थिक स्वातंत्र्याच्या बाता आपण केल्या, पण आजही बहिणीला, आमच्या आईला, लहान मुलगा त्याला विकशी डब्बी आणायची असेल तर पतिदेवाची वाट पाहावी लागते। आज हक्काचे 1500 रुपये जेव्हा त्यांच्या खात्यात असेल तेव्हा कदाचित छोट्या मोठ्या गरजा त्यामधून पूर्ण करता येतात। कधी आपल्या रेशनपैकी किराणा संपला तर काही गोष्टी घ्यायच्या असतील तर मग त्या आणण्यासाठी 1500 रुपये हे त्यांच्या खात्यात येतात। काही लोक अपप्रचार करताय, योजना याची मुदत नाही, कधीही फॉर्म भरा, पैसे येईल। सप्टेंबरमध्ये फॉर्म भरा तर जुलै, ऑगस्टचे, सप्टेंबरचे 3 महिन्याचे पैसे येणार आणि म्हणून एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000, त्याच्या पत्नीच्या खात्यामध्ये 18,000, 30,000 रुपयाची शाश्वत हमी ही महाराष्ट्रात दिली आहे। बसमध्ये अर्ध तिकीट आहे। आता माहेरची आठवण आली तर 50% पैसे। आता नवऱ्याची वाट पाहून पैसे मागायची गरज नाही। रक्षाबंधनाला बहीण स्वतःच्या हक्काने जाऊ शकते। आरोग्याची आपण व्यवस्था केली, गॅस सिलेंडरची व्यवस्था केली आहे, 80 कोटी लोकांना मोफत धान्य आहे, आरोग्यासाठी आयुष्यमान भारत आणि जीवनदायी योजना केली आहे। आता उद्योग क्षेत्रामध्ये आपण महिलांसाठी विशेष योजना केली आहे। यासोबत ज्या बहिणी शिकू इच्छितात त्यांना 100% फी सवलत व्यावसायिक शिक्षणामध्ये केली आहे आणि मला विश्वास आहे की या स्त्री ही जननी आहे। देवानी विश्वनिर्मितीचं काम थांबवलं आणि सांगितलं की हे आता मी स्त्रीच्या हातात देतोय आणि स्त्रीमध्ये जी सहनशीलता आहे ही सहनशीलता कुठेही नाही आणि म्हणून याचा उपयोग
एक महिला सुशिक्षित झाली तर पूर्ण परिवार शिकतो आणि त्या दृष्टीने एकूणच सांस्कृतिक सामाजिक विकासामध्ये मोठं योगदान या योजनेचं होणार.